मित्रो नमस्कार. तुम्ही पाहतात आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. तुम्ही सतत ऐकता माझ्याकडून की नाशिकमधल्या पेठ तालुक्यातल्या एका आदिवासी पाड्यावर म्हणजे कहांडोळ पाडा, देवळाचा पाडा हा जो पाडा आहे, जो आकार DG9 ने दत्तक घेतला आहे थोडक्यात. तिथे आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो. आज इथून थोड्याशा अंतरावरती मेडिकल कॅम्प चालू आहे. सकाळपासून इथे खूप धुवाधार पाऊस झाला. इथे जो मेडिकल कॅम्पसाठी मंडप घातला होता तोही आम्हाला काढावा लागला. इतका वारा आणि पाऊस होता. माझ्या मागे तुम्ही बघताय ते आपल्या नियोजित अभ्यासिकेचं काम चालू आहे. ज्या अभ्यासिकेबद्दल मी सतत बोलत असतो. इथल्या या पाड्यावरच्या विद्यार्थ्यांना, लहान मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटावं, त्यांच्याकडून त्यांचा जो दैनंदिन जो अभ्यासक्रम आहे तो करता करता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचं जे काही अवांतर वाचन आहे किंवा जो काही अभ्यास असतो, गृहपाठ असतो, तो करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरी समजा तसं वातावरण नसेल तर ते तिथे तो अभ्यास करू शकत नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीतून मीही गेलेलो आहे. मीही गिरगावातल्या खेतवाडीतल्या शिवसेनेच्या अभ्यासिकेत शिकलेला आहे. तिथे मी अभ्यास केलेला आहे. ती परिस्थिती मी जाणतो. ती तर शहरातली एकंदर परिस्थिती होती, पण हा आदिवासी पाडा आहे. तर तुम्ही विचार करू शकता, मी 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहायचो खेतवाडीत. आज इथे जागा आहे, म्हणजे घरं मोठी आहेत, पण घरात ते वातावरण नाही आहे अभ्यासाला पूरक असं. म्हणून ही अभ्यासिका बांधण्याचं काम आपण हाती घेतलं होतं. आज खरं तर 4 तारखेला ह्या अभ्यासिकेचं उद्घाटनच करायचं असा आम्ही चंग बांधला होता. पण इथे या पाड्यावरती मागचे काही दिवस पावसाळी वातावरण होतं. आज तर त्याची झलक मिळाली. तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला ओलावा आहे. पाऊस थोडा थांबला आहे म्हणून मी आज तुमच्यासमोर बोलतो आहे. त्या पावसामुळे आमच्या मेडिकल कॅम्पचा फज्जा उडाला. पण दैवयोगाने आमची जी टीम आहे डॉक्टरांची, त्यांनी अतिशय उत्तम सगळं सांभाळली परिस्थिती. तिकडे तो कॅम्प सुरू आहे आणि एकदा तिकडची जी गर्दी ओसरायला लागली तेव्हा मी तिथून निघालो. पाऊसही थांबला, त्यामुळे मी इथे मुद्दाम आलो आहे. हीच ती अभ्यासिका आणि हे अभ्यासिकेचं काम पुढच्या आठवड्याभरात संपवायचं आहे, कारण पावसाळा कधीही सुरू होऊ शकतो आणि ते संपल्यानंतर जर रीतसर उद्घाटन होईल. मला हे तुमच्यासमोर पुन्हा मांडावं असं का वाटतं आहे, कारण आपले एक प्रेक्षक आहेत, तर त्यांचं नाव मी घेणार नाही आता. त्यांनी एक कमेंट केली होती. आपल्या मुंबई या भाषेत जे म्हणतात ना, झगामगा मला बघा, त्यालाच अनुसरून तो पुढचा एक तो वाक्प्रचार असावा बहुतेक, की सूर्यवंशी म्हणजे काय, तर मला पहा आणि फुल वाहा. मला पहा आणि फुल वाहा असं मी कधीच सांगितलेलं नाही आहे. इथे माझे आदिवासी बांधव आहेत, गोरगरीब बांधव आहेत, ज्यांना रोजगार उपलब्ध नाही आहे. आता आम्ही कसे येतो इथपर्यंत हे आम्हाला माहिती. त्याही परिस्थितीत इथे काहीतरी सुधारणा व्हावी. सरकारला गेले वर्षभर या पाड्यावरती मी आता 8वी वेळ आहे माझी. मी प्रत्येक वेळेला कुठली एक नवीन समस्या घेऊन सरकारसमोर जातो, ती मांडतो, पण त्याच्यावरती काहीच होत नाही. आणि ते करत नाहीत म्हणून आपण हातावर हात ठेवून बसायचं का? हा विचार माझ्या मनात सतत मला त्रास देत असतो. म्हणून मी इथे काही ना काही छोटे मोठे उपक्रम करतो. ते उपक्रम मी गेले 6 महिन्याभरापूर्वी मी एकटा करत होतो, माझ्या खिशातून करत होतो. आज तुम्ही हे व्हिडिओज पाहता आणि त्याला प्रतिसाद म्हणून जशी शक्य होईल तशी तुम्ही आर्थिक मदत करता. ती मदत तेवढी मोठी नसते, कारण इथे जी कामं आहेत ती कामं करायला गेलं तर इथे लाखो रुपयांचा खर्च होऊ शकतो. तुमची मदत जी येते त्यातून मला हातभार निश्चितच लागतो, त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. पण असे जे काही कमेंट्स करणारे आहेत ना, त्यांचाही मी ऋणी आहे. तुम्ही तशा कमेंट्स करताना म्हणून मला कुठेतरी पुन्हा एक ऊर्जा मिळते की त्या कमेंट्सला उत्तर द्यायला मी पुन्हा पाड्यावर येतो. मी मुद्दाम इथे बसून आज हा व्हिडिओ करतो, माझ्या स्टुडिओत बसून हा व्हिडिओ केलेला नाही. आणि त्या माझ्या प्रेक्षक मित्राला सांगू इच्छितो की जर मनाची नाही तर जनाची लाज असेल ना, तर तशी कमेंट्स करण्यापूर्वी माझ्यासोबत इथे या. मी माझ्या खर्चाने घेऊन येतो. आज माझ्यासोबत किमान 8 ते 10 डॉक्टर आहेत. आमचे जे प्रेक्षक मित्र आहेत ते 5-6 आहेत. ते सगळे आले. त्यांना मी तिथून नाशिकवरून इथपर्यंत घेऊन आलेलो आहे. त्यांना एकही रुपयाचा खर्च करू देत नाही. हा जो काही खर्च उचलतो आहे, मी काय मोठा श्रीमंत माणूस नाही आहे. पण ह्या अशा कमेंट्स करण्यापूर्वी माणूस समोरचं काय काम करतो आहे, कुणासाठी करतो आहे, निव्वळ कुठलाही व्हिडिओ पाहिला त्याच्यावरती काहीतरी खोचकपणे बोलायचं म्हणून कमेंट्स करायच्या आणि सोडून द्यायचं. मला त्या सगळ्यांना निमंत्रण द्यायचं आहे. पुढच्या वेळेला जेव्हा ही अभ्यासिका पूर्ण होईल, त्या अभ्यासिकेच्या उद्घाटन मी तुमच्या हस्ते करणार आहे. त्यांनी जो माणूस म्हणाला ना
की मला पहा फूल व्हा, तर तुमच्या हस्ते या अभ्यासिकेच्या पहिल्या पायरीवर मला फूल व्हायचं आहे. तुमची तयारी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट्स करून तयारी दाखवा तुमची, की तुम्ही याल इकडे, या पाड्यावर याल माझ्यासोबत. तुमच्याकडून मला एकही रुपया नको आहे, पण इथे जे लोक आपल्याला जसं जमतंय तसं जे काही करतायत त्यात खो तरी घालू नका, त्यांना हिनवू तरी नका. इथे रस्ते नाही आहेत या पाड्यावर यायला. ही जी विहीर मी मागे फोटो टाकला होता फेसबुकवर, हीच ती विहीर आहे. पाण्याचा टिपूस नाही त्याच्यामध्ये. लोक कसे जगतायत, काय अवस्था आहे, आणि त्यांच्या गरिबीची, त्यांच्या ह्या परिस्थितीची सरकार लक्ष देत नाही म्हणून ही हलाखीची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेवर तुम्ही हसताय आणि नको नको त्या कमेंट्स करताय. तुमच्या कमेंट्स तुम्हाला लखला बसो. ज्या परिस्थितीत आज हा मेडिकल कॅम्प मी आयोजित केला होता त्याचं कारण असं की आम्ही मागच्या महिन्यातही एक कॅम्प घेतला होता. त्या कॅम्पला जे 100-125 रुग्ण आले होते ह्या पाड्यांमधून, त्यांना जी काही औषधं दिली गेली आमच्या डॉक्टर्सकडून, त्या औषधांचा गुण आला, गुण. इतकी वर्ष ते बिचारे इथला झाडपाला जडीबुटी खाऊन ते आपापल्या व्याधींवर उपचार करत होते. पण या सगळ्या मेडिकल कॅम्पमधून काहीतरी फायदा होतोय म्हणून दुसऱ्यांदा त्या सगळ्या डॉक्टर्सना विनंती करून आज आपल्या जी टीम आली त्यात एक दाम्पत्य आले डॉक्टरांचं. मी त्यांची तुम्हाला व्हिडिओत पुढे ओळख करून देईनच. ते कोल्हापूरवरून आले, जयसिंगपूरवरून. काय देणं घेणं आहे, ते कुठे राहतात, हा पाडा कुठे आहे, मी त्यांचा कोण लागतो, पण ते आले. एक आमचे मित्र आहेत डॉक्टर आकाश भारती, ते उरणवरून आले. आमचा एक सबस्क्रायबर मित्र योगेश दिंडोरकर, तो राहतो कल्याणला. रात्री 3ची गाडी पकडतो, तो नाशिकमध्ये सकाळी 5ला उतरतो आणि 7 वाजेपर्यंत तो मुंबई नाक्यावर वाट बघत बसतो आमची. मग आम्ही येतो त्याला घेऊन इकडे. कशासाठी? काय त्याला इथे काय 2 पैसे मिळतात का? काहीतरी आत्मिक समाधान आहे, आपल्या समाजासाठी, आपल्या आदिवासी बांधवांसाठी काहीतरी करायचं म्हणून सगळे धडपड चालली. आता सकाळचीच गोष्ट, एवढा पाऊस आला, ह्या विपरीत परिस्थितीत हा मेडिकल कॅम्प होईल की नाही याची खात्री नव्हती आम्हाला, पण तो झाला. इथे या वेळेला मागच्या वेळेपेक्षाही मला वाटतं तो सक्सेस रेट, जो यशस्वीता असते ना, ती जास्त मला ह्या कॅम्पमध्ये जाणवली. अतिशय तुटपुंज्या अवस्थेत आणि विपर्यस्त परिस्थितीमध्ये हा कॅम्प आम्ही कसाबसा आटोपला आहे. लहान मुलांवर उपचार झाले, त्यांचे काही आजार त्यात फाइंड आऊट झाले. मागेच वर्ल्ड मेन्स्ट्रुअल डे आपण साजरा केला 28 मेला, आणि त्या अनुषंगाने मी एक व्हिडिओ केला होता. यती राऊत, ज्या स्टेपअप फाउंडेशनच्या यती राऊत माझ्यासोबत त्या मुलाखतीत तुम्ही पाहिलं असतील. त्यांनी जी माहिती दिली होती आणि त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत जे काम चालतं आणि त्यांनी जे आवाहन केलं होतं त्यानुसार जो प्रतिसाद मिळाला आम्हाला, त्यातून जे काही प्रतिसाद मिळाला आहे त्या प्रतिसादातून यावेळेला या पाड्यावरच्या महिलांसाठी त्यांच्या वर्षभराला पुरतील एवढे सॅनिटरी पॅड्स स्टेपअप फाउंडेशनच्या वतीनं, आणि ते स्टेपअप फाउंडेशन प्रोव्हाइड करतं आहे. पण त्यासाठी ज्यांनी मदत केली आहे स्टेपअप फाउंडेशन, आता मी त्यांची नावं घेऊ शकत नाही कारण तो डेटा माझ्याकडे नाही आहे, तरीसुद्धा स्टेपअप फाउंडेशनने पुढाकार घेत वर्षभराच्या सॅनिटरी पॅड्स आज ते घेऊन आलेत. आणि फाउंडेशनचे जे को फाउंडर आहेत स्वप्नील क्षीरसागर, माझे मित्र, ते त्यांच्या हस्ते इथल्या आरोग्य सेविका आहेत त्यांनी सुपूर्द केलेले आहेत. आणि एक आरोग्याच्या दृष्टीने आपण जे काही काम करतो आहे त्यातला हा एक छोटासा उपक्रम आहे. काही ज्येष्ठ आहेत रुग्ण, त्यांच्या डोळ्यांच्या समस्या समोर आल्यात. आता त्यांच्यासाठी एक स्पेशली फक्त डोळ्यांचं शिबिर, जे कॅटरॅक्ट, ज्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप, हा एक उपक्रम पुढच्या 1 महिनाभरात घ्यायचा आहे आम्हाला. आणि हे जे डॉक्टर आलेत ना, हे सगळे स्वयंसेवक आहेत एक प्रकारचे. ते त्यांच्या पद्धतीने ठरवत आहेत, ते त्यांच्या पद्धतीने पुढचे उपचार ठरवत आहेत, करतायत. आणि त्यांनीच तयारी दाखवली की पुढच्या महिन्यात आपण कॅटरॅक्टचं पण एक शिबिर आयोजित करू. हे सगळं एका चांगल्या भावनेने चाललेलं कार्य आहे. तुम्हाला जमत असेल ना तर कौतुक नका करू आमचं, पण अशा खोचक प्रतिक्रिया नका देऊ, एवढीच विनंती करतो मी तुम्हाला. तर मित्र, मला यातून कुणाला काही 2 गोष्टी सुनवायच्या नव्हत्या किंवा कुणाचं काही मला उणं काढायचं नव्हतं. चांगलं काम चाललेलं असेल ना, त्याला जर तुम्हाला त्याचा हातभार लावता येत नसेल तर तुम्ही त्याच्यापासून 10 फूट दूर अंतर राखून निघून जा, पण कुणाच्या फाटक्यात पाय घालायला येऊ नका, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार.